लोकसभा आल्यानंतर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येत नाही, तुम्ही दर जाहीर करता, तुमच्या दराच्या स्पर्धा लागतात, परंतु आता कुठं तुम्ही बेळात जाऊन बसला. कारण भावांनो, शेतकऱ्यावर अनेक संकट आहेत. आज निसर्ग शेतकऱ्यावर कोपलेला आहे. एका बाजूला अतिवृष्टी आहे, दुष्काळ, अति पाऊस आहे. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी तुम्ही 2 पावलं पुढे या. आम्ही काय 3500 म्हणून तुम्ही काय आम्हाला माहित आहे. आमची भूमिका कारखानदारी चालली पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, त्या भूमिकेने आम्ही आंदोलन करतोय. गेले 25 वर्ष या चळवळीत काम करत असताना अनेक शेतकऱ्याच्या मालासाठी, पाण्यासाठी, लाईटसाठी आम्ही आंदोलन केले. 50-50, 60-60 गुन्हे आहेत. आता माझ्या पोलीस भावांना विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याची पोर आहे. आम्ही आमच्या ऊसासाठी, तुमच्या ऊसासाठी, तुमच्या घामासाठी आम्ही दाम मागतोय. माझे पत्रकार भावांना विनंती आहे, हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू आहे, 4था दिवस आहे. आमच्या आंदोलनात सुद्धा 4था दिवस आहे. परंतु त्या ठिकाणी कुठलाही आमदार, कुठलाही चेअरमन त्या ठिकाणी भेटा आला नाही. माझी कारखान्याचे चेअरमन आदरणीय भगीरथ दादा आता या ठिकाणी भेटण्याचं मी एक चळवळीच्या नेतृत्वाने शेतकरी म्हणून तुमचं स्वागत करतो. तिथे कोणी विचार आला नाही. म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी या ठिकाणी आता जसं 2009 ते 2015 ह्या वेळेस जे सोलापूर जिल्हा नव्हतं, पंढरपूर तालुक्याने एवढे आंदोलन केले, अनेक ट्रॅक्टरचे टायर फोडले, ट्रॅक्टर जाळण्याचा प्रकार झाला. ती वाहनं आम्हाला शेतकऱ्याची, वाहतूकदाराची अडवायची नाहीत. कारण आज आम्हाला माहित आहे त्याच्या टोळ्या पळून गेलेल्या, त्या 10-20 लाख रुपया त्या ठिकाणी माझ्या वाहतूकदारांना आत्महत्या केल्या. त्याच्यावर कोण का पोलीस डिपार्टमेंट गुन्हा दाखल तयार नाही, मुकदम. अनेक शेतकरी माझे उद्ध्वस्त झालेले आहे. म्हणून माझी विनंती आहे पंढरपूर तालुक्यात, सोलापूर जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांना, तुम्ही आजपासून, माझे वाहन मालकाला विनंती आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहे. ही जर आंदोलन सक्सेस झालं की आम्ही तुमच्या पाठीशी तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही गप बसणार नाही. तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाला पाहिजे. सगळ्या ऊस उत्पादकांना आज सांगतो, तुम्ही आजपासून ऊसाला कोयतं लावू द्यायचं नाही. जोपर्यंत ऊसाची पहिली ऊसाला आपण जी मागणी जाहीर झाली नाही, तोपर्यंत ऊस घालू नका भावांनो. आणि वाहतूकदारांना विनंती करणार आहे, आजपासून तुम्ही ट्रॅक्टरचं टायर बाहेर रस्त्यावर येऊ देऊ नका. जर कोणी आणलं तर आजपासून त्याचा ट्रॅक्टर पेटल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. बस झालं आता. 2 महिन्यावर तुमचं ऐकलं आम्ही, आजपासून ऐकणार नाही. पोलीस डिपार्टमेंटला विनंती करणार आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. काय तुमचं तुम्ही काम करा, आमचं आम्ही काम करतो. आजपासून ह्या पंढरपूर तालुक्यात जी वाहनं जातील ती पूर्ण रोखली जातील. आणि ज्यांना नाही केलं त्याचं टायर फोडलं जाईल, त्यातून नाही केलं ट्रॅक्टर पेटल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही इशारा देतो.